तर मंडळी आज आहे वटपौर्णिमा. तर त्या निमित्ताने ज्या नवऱ्याने सासरवाडीने जे सतावलेल्या बायका असतात त्यांचं तर दुःख वेगळंच असतं. कारण त्या बिलकुल अशा इच्छा मागत नाही की 7 जन्म असा राक्षसी प्रवृत्तीचा नवरा आपल्याला भेटावा. तर त्या निमित्ताने एक फनी व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 2 मैत्रिणींचं संभाषण मी इथे सांगणार आहे. संगीता असते, तिचा फोन येतो तिच्या मैत्रिणीचा आणि ती काय म्हणते, तर संगीताचा फोन आल्यानंतर तिला सांगते, "अगं आज ती वटपौर्णिमा आहे, झाली का तुझी पूजा?" तर संगीता म्हणते, "अगं हां, 7 जन्म नवरा भेटावा म्हणून ही वटसावित्रीची आपण जी पूजा करतो." तर ती म्हणते, "बाई तुझा नवरा तर चांगला आहे, ती तू कंटिन्यू ठेव, पण माझी हौस तर ह्या जन्मातच मिटली आहे. असा दारुडा, खोटारडा आणि लफडेबाज माणसासाठी मी त्या बिचाऱ्या वडाच्या झाडाला का त्रास देऊ?" ती एवढी वैतागलेली असते की तिच्या मनातून, तोंडातून असे उद्गार निघतात. तर अशा पण काही स्त्रिया आहेत, ज्या खरंच खूप त्रासलेल्या आहेत. तर ती म्हणते, "वडाच्या झाडाला मी का त्रास देऊ? त्यापेक्षा मी एखाद्या मंदिरात जाईल, देवाची पूजा करेल, त्या देवाला तरी माझी दया येईल आणि तो मला ह्या नरकातून तरी काढेल." म्हणजे एवढ्या त्रासलेल्या महिला आहेत. तर कोणी पण चांगला नवरा असतो तर खरंच सगळेजण असं म्हणतात, प्रेमळ, दयाळू, शांत स्वभावाचं. तर खरंच असं वाटतं की आपला जोडीदार असं शांत स्वभावाचा असावा, प्रेमळ असावा. पण तोच जर हिंसक, राक्षस, निस्वार्थी वृत्तीचा असेल, तर त्या महिला नक्कीच म्हणतील की बाबा नरकातून आम्हाला वाचव आणि देवाला हीच प्रार्थना करतील की असा नवरा 7 जन्म काय कुठल्याच जन्मात कुठल्या स्त्रीच्या नशिबी देऊ नको. तर असा हा छोटासा संवाद ज्या नवऱ्याने त्रासलेले आहेत, अन्याय, अत्याचार सहन करतात आहेत, त्यांच्यासाठी हा खास ब्लॉग होता. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या कमेंट नक्कीच माझ्या ब्लॉगखाली द्या. हा ब्लॉग मी फक्त ज्या त्रासलेल्या महिला आहेत, ज्यांना खरंच अशी त्यांचं नशीब दुर्दैवी आहे की त्यांच्या नशिबी असे नवरे दारुडे, व्यसनी, व्यभिचारी, त्रास देणारे, खोटारडे, अन्याय अत्याचार करणारे, त्यांचं शोषण करणारे भेटलेत, त्या नक्कीच वडसावित्रीला पूजा करणार नाही. ते देवाकडे एकच प्रार्थना करणार की आम्हाला या नरकातून बाहेर काढ. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? नक्कीच कमेंट करून सांगा.